स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। धुळे पंचायत समिती सभागृहात पशुसंवर्धन कार्यशाळेचे करण्यात आले आज आयोजन। शेतकरी आणि पशुपालकांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली पशुसंवर्धन विभागाची तालुकास्तरीय कार्यशाळा आज धुळे पंचायत समिती सभागृहात पार पडली। दरम्यान कार्यशाळेत पशुधनासाठी जेनेटिक आजार, लसीकरण आणि विविध प्रादुर्भावासारख्या संवेदनशील विषयावर डॉक्टर गिरीश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यशाळेत डॉक्टर मिलिंद बनगे, पशुधन विकास अधिकारी विशाल पवार आणि डॉक्टर अशोक वाडिले यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले। मी डॉक्टर जगदीश बागुल, पशुधन विकास अधिकारी विस्तार, पंचायत समिती धुळे। आज आपल्या इथं तालुकास्तरीय ॲस्कॅड अंतर्गत 2024-25 अंतर्गत आपल्या इथं तालुकास्तरीय पशुसंवर्धन विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी आपण प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली होती। त्या कार्यशाळेमध्ये आपण विविध प्रकारच्या लेक्चर ठेवले होते। त्याच्यामध्ये क्षेत्रीय अधिकारी कर्मचाऱ्यांना त्याची माहिती मिळावी अशी आपण ते प्रशिक्षण घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये प्रमुख लेक्चर देण्यासाठी सहाय्यक आयुक्त डॉक्टर मिलिंद बनगे साहेब, त्याच्यानंतर पशुधन विकास अधिकारी डॉक्टर विशाल पवार हे उपस्थित होते। तसंच या कार्यक्रमाला आपल्या जिल्ह्यातील जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर गिरीश पाटील आणि त्यानंतर सहाय्यक आयुक्त डॉक्टर अशोक वाडिले हे उपस्थित होते। या शिबिरामध्ये आपण जे पशुधनामध्ये विविध जे झोनोटिक आजार म्हणजे जे माणसांपासून जनावरांना आणि जनावरांपासून माणसांना जे होणारे ते आजार याबद्दल माहिती दिली। तसंच आपण जनावरांचे लसीकरण, त्यानंतर विविध रोग आजार प्रादुर्भाव याबाबत आपण या कार्यशाळेमध्ये हे आपण सर्व मुद्दे कव्हर करून याचे छान आपण मार्गदर्शन करून शिबिर घेतलेले आहे।